संघाचा कर्णधार यावेळी सुरेख चेंडू फटफटून सफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, मानस होता खेळाडूचा, पण चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगवान चेंडू रेंज मध्ये आला नाही. सुरेख गोलंदाजी, बराच अनुभव आहे या खेळाडूला. चिन्मय तेरकोलकर एक अष्टपैलू, एक कुठेही स्पर्धा असो, कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, क्रिकेटच्या स्पर्धा, प्रत्येक खेळामध्ये चांगलं योगदान असतं या खेळाडूचं. यावेळी सुरेख चेंडू पुन्हा एकदा पुढे सरकून खेळायचा स्टॅप आउट झाला होता फलंदाज, तर ते शेवटी चेंडू मात्र विकेट किपर मात्र सरांकडे एक मात्र जातोय. एक चेंडूबाईचा संपर्क होत नाही. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू मात्र पाहायला भेटते. जसं निर्धाव चेंडू तसे प्रतिसंघाच्या फलंदाजावरती दबाव येतोय, कारण एक सांगायचं झालं तर एक सलामीची प्रारंभी जोडीकडनं एक सुरुवात मात्र सुरेख व्हायला पाहिजे. पाया चांगला रचवा, भक्कम रचावा लागेल या मॅच मध्ये. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरकून खेळायचा प्रयत्न वारंवार होतोय, चेंडूपळीचा संपर्क होत नाही. स्विंग अँड मिस, फलंदाज बीड होतोय. एक मात्र चला हवा येऊ द्या अशी स्थिती होती, पण चला धावा येऊ द्या अशी स्थिती व्हायला पाहिजे, कारण आपल्या समोर 49 धावसंख्येचा पाठलाग. एका बाजूने विचार केला प्रतिसंघाचा गोलंदाज भेदक कंजूशी करणारी गोलंदाजी, प्रतिसंघाच्या फलंदाजाला निशब्द करून टाकणारी गोलंदाजी मात्र चिन्मय तेरकोलकरांना पाहायला भेटते. राऊंड विकेट. यावेळी सुरेख पटका फुलरलेंचा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा उल्लंघन करतोय. कॉमेंट्री बॉक्स कडे चेंडू मात्र सुशील यांच्या बॅट मधनं बऱ्याच वेळाने एक मोठा फटका संघाला टारणारा आणि 6 धावांनी संघाला महत्वपूर्ण 6 धावा सुशील यांच्या बॅट मधनं येतात. 6 धावांनी धावफलक पुढे सरकतो. सांघिक धावसंख्या धावफलकावर लागते ती 7 धावा धावफलकावर, 3 गडी बाद, 7 रन्स, 1 लॉस. फर्स्ट इनिंग प्रोग्रेस, पहिलं षटक प्रगतीपथावर. 5व्या चेंडूवरती षटकाराने स्वागत झालं चिन्मयचं, पण एक सुरेख गोलंदाजी मी म्हणेन, कारण पहिल्या चेंडूवर विचार केला तर एक पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर सुरेख गोलंदाजी, त्यानंतर 3-4 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव आले, पण 6व्या चेंडूवरती शेवटच्या सरते शेवटी एक या सांगता करणाऱ्या भैरवी घालणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती षटकाराने स्वागत झालं चिन्मयचं. पण गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण पॉवरचं षटक असतं, थोडं दबाव असतं. हे षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू प्रोटेक्शनसाठी असतात, आणि त्या डोक्यावरून वाईडिश लोंगाच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास झाला, पण सुरेख गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावर लागते ती 7 धावा, 49 धावसंख्येचा पाठलाग. होता पॅसिफिक संघ, आपल्याला लास्ट कॉल आहे, अजून बरेच सामने व्हायचे आहेत, नाणेफेकीसाठी यायचंय. या शॉट बॅकफुटवर जातोय, जागा करतोय, ऑन साईडला राईटचा फटका येतोय, डीप शॉट मिडविकेटला प्रोटेक्शन होतंय सुरेख क्षेत्ररक्षण, आणि 80 धावसंख्येने समाधान मानावं लागतंय. सुरेख रनिंग बेटिंग द विकेट, चांगला तालमेल स्ट्राईक होत होते. एके धोरीने 21 धावसंख्येत धावफलक 8 धावा, 2 गडी बाद. नाणेफेक होते सन्माननीय संजय फर्नांडिस यांच्या हस्ते, शुभ हस्ते नाणेफेक झाली. बेता पॅसिफिक वर्सेस तुळस वर्सेस मंगलदीप बनाम भेड म्हणा. यावेळी मोठा फटका, मिस्टर फटका आहे, चेंडू हवेत, चेंडूच्या खाली स्वतः संघाचा मालक नाना सुशील मात्र माघारी परतो. वैयक्तिक 6 या धावसंख्येवर यतीनची सुरेख गोलंदाजी. हा होता संघ तुळस आपला निर्णय. सन्माननीय दीपेश परत, आपण जर कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स कडे आपण यायचं.
नंबर हा गोलंदाज सज्ज होतो. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडनं दुसरं षटक असेल एक अनिवार्य षटक. बरी एक मोठी जबाबदारी. युवा खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे, सुरेख गोलंदाजी करतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी नेहमी पाहायला भेटते. तो बराच अनुभव मात्र पणाला लावायला लागेल या युवा गोलंदाजीला. येतील याला सुरेश चेंडू बॅकफुट जातो, हलक्यातून ड्राईव्ह करत जातोय. ऑन ड्राईव्हला चेंडू प्रवास करतोय, खराब क्षेत्ररक्षण बॅकअप होतोय तिथे मात्र तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येत वळताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल दोन फलंदाजांमध्ये पाहायला भेटतोय आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर सचिन तेंडुलकरच्या जर्सी क्रमांकावर येऊन टेपते 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 49 धावसंख्येचा पाठलाग करताना. यावेळी खराब चेंडू आउटसाइड लेग स्टंप डाव्या एष्टीच्या बाहेर. पंच शाहरुख खान पोज मध्ये आणि पंचांकडून दंडात्मक कारवाई होते. अतिरिक्त एक डाव बोनस डावाने एक धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या 11 धावा. दिशाहीन चेंडू थोडा दिशा भरकटतोय. गोलंदाज यावेळी टॉस चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट मिड विकेटला चकून चेंडू प्रवास करतोय. डीप वाईडिश लोंगा क्षेत्ररक्षक येतोय वनचा. तोपर्यंत चेंडूची परती करतोय. तोपर्यंत 2 धावा. सुरेख क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षक वाईडिश लोंगांचा क्षेत्ररक्षक करतोय. 2 धावा धावफलकावर. दुहेरी धावसंख्येत धावफलक पुढे सरकते 13 धावा. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरेख गोलंदाजी एक प्रतिसंघाच्या फलंदाजांना जखडून ठेवणारी, थोडे मोठे फटके घेण्यापासून वंचित ठेवणारी, निशब्द करणारी गोलंदाजी. पहिलं षटक अप्रतिम चिन्मयचं. त्यानंतर सुरेख गोलंदाजी यतीनकडनं पाहायला भेटते. अचूक टप्प्याची गोलंदाजी. फॉलोर लाईनचा चेंडू फॉलोर थ्रूवरती येतो. निश्चितच डायरेक्ट हिट आणि सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलोर थ्रूवरती गोलंदाज यतीनचं आणि धावचीच्या स्वरूपात माघारी परताव. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. पाहायचाय कोणता हा संघ संघर्ष करतोय आणि प्रगतीच्या वाटचालीवर जातोय. कुठला संघ पाहायचाय आणि कोणत्या संघाचा संघर्ष थांबतो आणि कोणता संघ पराभवाच्या शाळेत जातो ही आलेली वेळ ठरवणार. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची फलंदाजांना निशब्द करून टाकणारी, जखडून ठेवणारी एक विकेट टू विकेट गोल्डन स्पोर्टवर चेंडूची पेट. एक सुरेख गोलंदाजी. युवा खेळाडू आहे, गुणवान खेळाडू. या 3 धावा पुन्हा एका स्क्रीनवर येतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावते 13 धावा. 49 धावसंख्येचा पाठलाग करताना 2 संघामध्ये हा संघर्ष आहे. एक 2 संघामध्ये ही जुगलबंदी आहे. जिंकू किंवा मरू, कारण महत्वपूर्ण या स्पर्धेतील दोन्ही टीमचा पहिला सामना आणि स्पर्धेतील हा 3रा सामना. लहर से नौका कभी पार नहीं होती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. पाहायचं जिद्द चिकाटी, माणसाकडे इच्छा शक्ती जिद्द चिकाटी असेल तर कोणतेच काम अशक्य नाही. या जगामध्ये अशक्य शक्य करावे लागेल या मॅच मध्ये. याने सुरेख चेंडू स्लोगन चेंडू कट केला जातो. वाईडिश शॉट वाईडिश. इथं मात्र गलीच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एकाच धावावर संवादन मानावं लागेल. 14 धावा धावफलकावर. दुसऱ्या इनिंगचा 2 षटकांचा खेळ. अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. डीजे यानंतर होणारा सामना होता प्रासादिक 11 प्लस वर्सेस मंगलदीप बेनमाळा. तसंच वेता प्रासादिक 11 संघ या संघाकडे नाणेफेक जाते आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारते. फलंदाजीसाठी प्राचीन करण्यात येते ते मंगलदीप बेनमाळा संघाला. बदल होते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि दुसऱ्या इनिंगसाठी संघाकडून 3रं षटक. सचिन गवंडे हा गोलंदाज सुसज्ज होते. राईटम राऊंड विकेट अजित साठी नवीन फलंदाज मैदानात. अजित शॉर्ट ऑफ प्लेन बॅक करून जातो. हलक्याने कट केलं. इथं मात्र शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या वळात येऊन चेंडू विस्तारतो. सूर्य
धावसंख्येचा पाठलाग त्यांच्या समोर प्रतिसंघ एक भेदक गोलंदाजी, एक कंजूशी करणारी, एक खेळाडूंना निशब्द करणारी सुरेख गोलंदाजी. हेच मित्रांनो क्रिकेट आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटते. अनुभव हा मात्र या खेळाडूंकडे आणि या प्रत्येक 11 खेळाडूंना चांगलं योगदान द्यावं लागतं क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा खेळ एका खेळाडूवरती नसतोय. क्रिकेट खेळ हा 11 खेळाडूवरती असतो. प्रत्येक 11 खेळाडूला चांगलं योगदान द्यावं लागतं, संघर्ष करावा लागतो, तर कुठेतरी प्रगती भेटते क्रिकेटमध्ये. सुरेख गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. बंटी हा फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. चौदा धावा धोपलकर स्थिरावतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ. सचिन गौंडे राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुसज्ज होतोय, स्क्रीनवर होतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन बंटीसाठी फुटबॉल पुढे सरकून खेळायचा प्रयत्न, मात्र चोटी. एक धाव. थोडी अष्टरक्षक थोडी चूक करतोय. तोपर्यंत सहजासहजी 2 फलंदाज एकरी धावसंख्येत मात्र रूपांतर करतायत. एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 15 धावा. प्रत्येक धाव ही लाख मुलाची, प्रत्येक धाव महत्वाची असते क्रिकेटमध्ये. जसं राजकारणामध्ये 1 मत, शिक्षणामध्ये 1 गुण आणि क्रिकेटमध्ये 1 धाव ही लाख मुलाची. यावेळी पुनर्लेनचा चेंडू टोलवला जातो. वाईडी श्लोंगाच्या डोक्यावरून चेंडू सैंबा रेषेबाहेर आली लहर केला कर. सव्वीस धावा पाहू शकते. खेळ कमबॅक करतोय. जो सलामीला आलेला प्रथमेश एका साईडने या संघाचा आधारस्तंभ, या संघाचं ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो एकाकी खिंड नव्हतो आपल्या संघासाठी. सुरेख फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट. सचिन यांचा चेंडू अकट्टपल चेंडू बॅकफुटवर जातो. हलक्यात ड्राईव्ह केला जातो. इथे शॉर्ट सिली मिड ऑलला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत सहजासहजी 1च धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली जाते आणि या एकरी धावसंख्येने धावफलक 27 धावा. संघर्ष करावा लागेल, कमबॅक करावा लागेल आयुष चॅलेंजर संघाला, कारण विचार केला तर 2 षटकं अप्रतिम निर्णायक ठरली. त्यानंतर सचिनचं षटक कुठेतरी महाग ठरतंय आणि कमबॅक करतोय स्मिथ आर्ट अणसूर संघ. स्मिथ आर्ट अणसूर संघाचा विचार केला तर निश्चितच पहिल्या पर्वामध्ये APLच्या स्पर्धेमध्ये एक फॉर्म मध्ये असलेला हा संघ, जो अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केलेला संघ, हा तो स्मिथ आर्ट अणसूर संघ. चिन्मय तेरभुईकर हा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील स्वतःकडनं दुसऱ्या संघाकडनं 4थं षटक घेऊन सुसज्ज होतो. राईट आर्म राऊंड विकेट. चिन्मय हे षटक थोडं निर्णायक असू शकतं, थोडं जगून ठेवावं लागेल, कारण विचार केला तर 3रं षटक महागडं ठरलंय. थोडं प्रेशर येतोय, दबाव येतो आणि तो संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र प्रतिसंघ स्मिथ आर्ट संघाकडनं पाहायला भेटते. मित्रांनो, आत्मविश्वास, मनोबल हे फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. यावेळी सुरेख चेंडू, आतून टपलेला चेंडू,
विकेट टू विकेट जखडून ठेवणारा निशब्द करून टाकणारा फलंदाजा चेंडू टप्पा पडल्यान थोडी उसरी घेतोय आणि फलंदाज मात्र बीट होतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. 11 चेंडू 22 धावा, 11 दून 22. प्रत्येक चेंडूवरती 2 धाव्यांची सरासरी गोलंदाजी मार्फत. यावेळी शॉट ऑफ लाईन पुन्हा एकदा पुढे सरकून खेळायचा प्रयत्न. लीडिंग एच बाकीचं काम पाहतो हेमंत सर. पॅडला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि एक मोठा हादरा बसतोय. जसजसे गडी बाद होत आहे तसतसा दबाव सन्माननीय प्रणय बाक्कर यांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे विनंती येते कृपया प्रणय बाक्कर यांनी कॉम्बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. आरवली ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय प्रणयजी बाक्कर. धन्यवाद बाक्कर साहेब, आपण स्थानापन्न व्हा. तुमचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेदरम्यान सर्व मान्यवरांचं सुंदर असं आयोजन, नीटनेटकं आयोजन श्रीदेव झेंडूबा कला क्रीडा मंडळ यांच्याकडनं. आणि क्रिकेटचा एक रणसंग्राम, क्रिकेटचा एक विद्यमान सोहळा रंगतो या मैदानावरती. क्रिकेटचा कुंभमेळा, कारण या मैदानावरती बऱ्याच स्पर्धा होतात. बऱ्याच वेळा क्रिकेट निश्चित कुंभमेळा आपल्याला पाहायला भेटतो. बऱ्याच प्रेक्षकांची उपस्थिती असते आणि या मैदानावरती बरेच सामने प्रेक्षकांची मने जिंकतात. पण खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवणारे सामने या मैदानावरती होतात. सुंदर एक आउटफील्ड, सुंदर पिच या मैदानावरती आपण पाहतात. अहोरात्र मेहनत केली या मंडळाने. त्याचबरोबर सुंदर पिच या प्रत्येक खेळाडूला आज खेळायचा आनंद घेतात. यावेळी शॉट ऑफ प्लेन बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसरी घेतोय. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची. विकेट टू विकेट गोलंदाज स्पोर्टवर चेंडूचा प्रवास. सुरेख गोलंदाजी मात्र चिन्मय तेरेकोलकर थोडं जखडून ठेवतोय. प्रतिसंघाच्या फलंदाजाला मात्र निशब्द करून टाकणारी गोलंदाजी. दबाव जसजसा प्रेशर येतोय प्रतिसंघ डॉट चेंडूवरती स्मिथ आर्ट संघाला. यावेळी ऑन साईडला बडकून दिला चेंडूचा प्रवास. इथं मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये सरते शेवटी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. एकरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येकडे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हा या ना सरते शेवटी मात्र माघारी परतावं लागतं आणि 2 धावेने धाव फलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 29 धावा. 8 चेंडू 20 धावा. चिन्मय तेरेकोलकर हा मात्र गोलंदाज राईट ऑफ राऊंड विकेट. पुढील चेंडू घेऊन सुसज्ज होतोय. शॉट ऑफ लाईनचा चेंडू, सुरेख चेंडू आखूट टप्पा चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसरी घेतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी चिन्मय तेरेकोलकरचा एक मात्र निर्णायक षटकातील एक निमणे थोडा दबाव होता चिन्मयवर, कारण तिसरे षटक महागड ठरलंय. चिन्मयवर मोठी जबाबदारी दिली जाते. यशस्वीप्रमाणे पार पाडतोय चिन्मय, कारण अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रतिसंघ स्पर्धेच्या फलंदाजांना मात्र जखडून ठेवणारी, थोडा दबाव आणि संघर्ष करण्याची प्रेरणा ही मात्र चिन्मयला येते. आयुष चॅलेंजर संघाला येते. मित्रांनो, नेहमीच पंचांकडून वाईटचा इशारा येतोय आणि एक दंडात्मक कारभार पंचांकडनं होते. एकरी धावसंख्या धाव फलक 30 धावा. राऊंड विकेट. यावेळी फोर लेनचा चेंडू, सुरेख चेंडू, वाईट वारकर, सुरेख गोलंदाजी जखडून ठेवणारी. पंचांकडे अपील होते, मात्र पंच अपील फेटाळून लावतात. डॉट चेंडू, चेंडूबाईचा संपर्क होत नाही. एक निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. जसजसे निर्धाव चेंडू तसजसा दबाव स्मिथ आर्ट अंचूर संघाकडे, कारण 49 धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेतरी अडचणीत सापडतो संघ. बॅकफुट होतोय, कम बॅक करतो आयुष चॅलेंजर परभरा संघ. यावेळी नो चेंडू ऑन साईडला चेंडू टोलला जातोय. इथे मात्र शॉर्ट मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. विवाद येतोय. एकच धाव दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करून टाकतोय आणि फक्त आता 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 धावा
करायचे आहेत. 6 चेंडू आणि 18 धावा. पाहायचंय काय क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. एका बाजूने विचार केला तर एका बाजूने आपल्या संघासाठी खिंड लढवतो तो प्रथमेश स्ट्रायकिंग कीजवर अजून सज्ज आहे. प्रथमेशकडे मोठी जबाबदारी. या षटकामध्ये फक्त 3 मोठे फटके प्रथमेशच्या बॅट बंद येतात काय पाहायचंय. आणि त्या प्रतिसंघाच्या फलंदाजांना प्रथमेशला जखडून ठेवणारी गोलंदाजी पाहायला भेटते नाना राहुलकडनं काय पाहायचंय. आलेली वेळ ठरवणार मित्रांनो, कारण क्रिकेट आहे, संघर्ष करावा लागेल. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही, कारण कालच आपण सामना एक कारवारमध्ये पाहिला मित्रांनो. 6 चेंडूवरती 6 धावा आपण नरेश असोलकर चेंडू नरेशने दिला नाही. हे क्रिकेट आहे मित्रांनो. एक क्रिकेट टेनिस क्रिकेटचा सर्वात मोठा संघ डिंगडॉंग पुण्याचा सेट होता, पण 6 चेंडूवरती 6 धावा त्या खेळाडूंना आकाश तारेकर आणि माट्या पंकज जाधवला दिला नाही. हे क्रिकेट आहे मित्र, संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी मार्गवर आता मात्र नाना राव आणि त्याच प्रकारे मोठे फटके घ्यावे लागेल. क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत भाकीत करू शकत नाही. नाना राव राईट आर्म ओव्हर द विकेट. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं सांगता करणारं शेवटचं षटक असेल. एक हाणामारीचं, एक भैरवी घालणारं दुसऱ्या इनिंगचं. 6 चेंडू 18 धावा आणि स्ट्रायकर एंडला मात्र सज्ज आहे तो फलंदाज बंटी. एका बाजूने सुनील आणि एका बाजूने प्रथमेश. चेंडू सुरेश पटकावला प्रेक्षकाच्या डोक्यावरून आली लहर गेला तर हिला मनात गेला दुकानात टांगा पलटी. सुनीलच्या बॅट मध्ये सुरेख पटका. निश्चितच थोडा दबाव येतो, प्रेशर येतो आयुष चॅलेंजर संघाकडे. 5 चेंडू 12 धावा. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता मात्र इनसाइड आउट. चेंडूचा प्रवास होतोय, शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतो 1 धाव. सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतोय. मोठी जबाबदारी आहे ती. एका बाजूने प्रथमेश विचार केला तर सलामीला आलेला एकटा खेंड लढवतो आपल्या संघासाठी. 5 चेंडू 4 चेंडू 11 धावा. माफ करा, 4 चेंडू 11 धावा. यावेळी सुरेख पटका डायरेक्ट चंद्रा उजो. आग खाता आणि इंग्लंड अशी फलंदाजी सुनीलच्या बॅट मधनं. निश्चितच मित्रांनो, क्रिकेटमध्ये आत्मविश्वास मनोबल हे फार महत्वाचं असतं. ज्यावेळी आत्मविश्वास फलंदाजाचा दुणावतो त्यावेळी तो रंग उधळायला सुरुवात करतो आणि दोन्ही फलंदाज रंग उधळायला सुरुवात केली आणि एक रोमहर्षक अतितटीच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची मने जिंकतो पण खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवणारा सामना या मैदानावरती. सुरेख गोलंदाजी झाली चिन्मयची. संघाला एकाकी खिंड लढवली चिन्मयने, मात्र प्रतिसंघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर नाराज केलं. एका बाजूने नाना रावने 2 मोठे फटके, प्रेशर, दबाव. उलटा असं चेंडू ऑन साईडला, चेंडूचा प्रवास कर क्षेत्ररक्षक डीपला आहे. प्रोटेक्शन चुकीचा. क्षमा नाही तुम्हाला, क्रिकेटमध्ये क्षमा नाही, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषे सीमारेषे लगत सुरेख बॅकअप होतोय. चेंडू अडवला जातो आणि किती काढले? 2 धावून धाव फलक. एकच काढलाय. किती आले धाव? किती आले? 46 46 धावा. 3 धावांची गरज. 2 चेंडू. फुलटास ऑन साइडला चेंडूचा प्रवास. ऑन साइडला मिड विकेटला प्रोटेक्शन खराब क्षेत्ररक्षण आणि 3 धावेत रूपांतर. खराब थ्रो, खराब बॅकअप, खराब क्रिकेट. मित्रांनो पाहिलं तर जशी एक निश्चितच आयुष चॅलेंजर संघाकडे आशा होती. हा संघ विजयी
होईल अशी आशा होती. त्या संघाकडे पाहिलं होतं, पण क्रिकेटमध्ये होत्याचं न होतं आणि ते क्रिकेट एक अनुभवाने नटलेली फलंदाजी प्रथमेश यांना पाहायला भेटली आणि स्मिथ आर्ट अणसूर संघ का IPL मध्ये फायनल पर्यंत पोहोचला याचं प्रत्यक्ष उदाहरण मात्र पाहायला भेटतं आणि अनुभवाच्या जोरावर बरंच काही करता येतं. अनुभव हा विकत घेता येत नाही. अनुभव मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतं, मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतील आणि यश मिळतं. स्मिथ आर्ट अणसूर संघ विजयी होते. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराभूत संघ आयुष चॅलेंजर परबळा संघाचं पण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. मी पाहिलं, तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एक सुरेख कसं एक या दोन संघामध्ये सामना झाला. विचार केला तर आयुष्य बरोबर संघ ज्या संघाकडे एक निश्चितच पाहिलं होतं हा सामना जिंकेल, पण क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. पाहिलं आपण होतं तर न होतं झालं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. एक अष्टपैलू कामगिरी ज्याच्याकडनं पाहिली तो आमचा प्रथमेश गावडे मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा प्रथमेश गावडे मॅन ऑफ द मॅच. आपण यायचंय एक अष्टपैलू कामगिरी प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ची सुंदर ट्रॉफी प्रस्तुत केली आहे. सन्माननीय भाई मालवणकर यांच्या हस्ते प्रत्येक मॅच साठी सुंदर मॅन ऑफ द मॅच साठी सुंदर ट्रॉफी प्रथमेश गावडे. आपण यायचं आहे एक अष्टपैलू कामगिरी सुंदर असं आयोजन. झेंडोबा चषक क्रिकेटचा एक रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सुद्धा रंगतो. आजच्या स्पर्धेतील हा पहिला सामना. तसंच या स्पर्धेत जे जे प्रेक्षक मायबाप रसिक प्रेक्षक उपस्थित आहे त्या सर्व रसिक प्रेक्षकांचा दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक आभार. खूप खूप स्वागत या मायबाप रसिक प्रेक्षकांचं. कारण कुठलीही स्पर्धा असो प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. प्रेक्षकाशिवाय मजा नाही कुठल्या स्पर्धेत. प्रेक्षक एक ऊर्जा देतात खेळाडूंना. प्रेक्षक हे चार्जर रूपात असतात. त्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. वळूया दुसऱ्या मॅच कडे. मंगलदीप
धन्यवाद संतोष। आज के दिन का चौथा मुकाबला झंडवा चषक मंगलदेव भेंडमाळा वर्सेस वेता प्रताप दोन टीम के दरमियान चलता हुआ ये मुकाबला। पहली गेंद वाइड करार दे दी। समीर सावंत गेंदबाजी मार्ग के ऊपर। पहली गेंद बिल्कुल वाइड करा दी अंपायर ने। शुभम और संकेत की जोड़ी मैदान में नजर आती हुई। शुभम स्ट्राइक के ऊपर, नॉन स्ट्राइक के ऊपर संकेत। दूसरी गेंद इस बीच बड़ा स्ट्रोक, गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार। 6 रन सामान्य मंगेश गावडे यांना विनंती राहील कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। ज्ञानेश्वर सॉरी गेंदबाजी मार्ग के ऊपर। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। इनिंग की पहली गेंद का खेल हुआ समाप्त। दूसरी गेंद लेके फिर एक बार चले और एक बड़ा स्ट्रोक, लेकिन शॉट फंसता हुआ, लेकिन वहां पर खराब फील्डिंग देखो, बिल्कुल जज नहीं कर पाए गेंद को, फंबलिंग हुआ वहां पर। और यहाँ पर दूसरा रन मुकम्मल, तीसरे रन का शायद प्रयास करेंगे दोनों बल्लेबाज। 3 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। हल्की सी यहाँ पर फंबलिंग नजर आई, कैच को जज न कर पाए वहां पर के खिलाड़ी, और बिल्कुल गेंद टिप्पा करने के बाद काफी दूर तक चली गई। इन 3 रनों के तहत फारिक का स्कोर 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। समित 5 ओवर का मुकाबला। वेता प्रसाद गिलेवन पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का निर्णय, बल्लेबाजी करने के लिए आमंत्रित किया था बिल्कुल मंगलदीप भेंडमाळा टीम को। तो पहले बल्लेबाजी करती हुई लाजवाब बल्लेबाजी, बिल्कुल 2 गेंदों का खेल हुआ समाप्त और 2 गेंदों में 10 रन बनाए, यानी कि एक छक्का जरूर लगाया शिवम ने। पटकी हुई गेंद आप मात्र पॉइंट के ऊपर से कट करना चाहते थे, हल्की सी वहां पर कठिनाई का सामना कर रहे थे, लेकिन एक परफेक्ट शॉट, उतनी बढ़िया फील्डिंग वहां पर। सिंगल रन और जीत के दोनों बल्लेबाजों ने, यह अच्छी रणनीति है बिल्कुल संकेत द्वारा। फिर एक बार शुभम को ट्रैक पर लाकर खड़ा कर दिया। लाजवाब बल्लेबाजी शुभम की। व्यक्ति के बाहर वाली गेंद, बिल्कुल लाजवाब स्ट्रोक, फाइन लेग को क्लियर कर रहे वहां पर गेंद। देखते में देखते सीमा रेखा पार। 4 रनों के लिए लाजवाब स्ट्रोक, बिल्कुल सफल होकर एक खूबसूरत स्ट्रोक। दर्शकों का पूरे मनोरंजन है। खिलाड़ी गेंदबाजी मार्ग के ऊपर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। स्कोर कार्ड के ऊपर 15 रन बने। ये गेंद टिप्पा गिरने के बाद लेग टिक के हल्की सी बाहर निकलते हुए अंपायर ने दंडित कर दिया और एक अतिरिक्त रन खाते में जुड़ जाएगा। हल्का सा दबाव जो कि गेंदबाज के मन के ऊपर। ज्ञानेश्वर जो कि गेंदबाजी करता हुआ एक अनुभवी गेंदबाज जरूर है, लेकिन पावर प्ले में किस प्रकार से बल्लेबाजी होनी चाहिए उसका नीतिमत्ता उदाहरण यहाँ पर पेश करते हुए दोनों बल्लेबाज शुभम और संकेत। शॉर्ट गेंद इस बीच उड़ाया गेंद को, काफी देर तक गेंद हवा में 2 खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, लेकिन फिर एक बार फंबल हुए वहां पर। दौड़कर बिल्कुल पहुंच चुके थे, लेकिन दोपहर का सत्र है, शायद आसान नहीं हुआ, जज नहीं हुआ गेंद को, और वहां पर कैच ड्रॉप हो गया। जीवन दान बिल्कुल शुभम को मिलता हुआ, जो एक छक्का और चौके की बदौलत मैदान के भीतर बल्लेबाजी कर रहा है। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंदों का खेल हुआ समाप्त और आखिरी गेंद का खेल बाकी। इसी बीच ज्ञानेश्वर चले। शॉर्ट पिच लाइन गेंद को हल्का सा नीचे रखा था और कारपेट के सारे स्क्वायर लेग के नजर में गेंद को तान दिया। सिंगल रन मुकम्मल। दूसरे रन का प्रयास, दूसरा रन मुकम्मल। यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। थोड़े से महंगे साबित होते बल्लेबाज ज्ञानेश्वर। 20 रन बने पहले ओवर में। पावर प्ले में जैसे रन बनने चाहिए, मजबूत ढांचा माना जाता है पावर प्ले, जो बल्लेबाजी के लिए पोषक माना जाता है, और उसके
उपयोग बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाज शुभम करते हुए, क्योंकि जानते हैं दो खिलाड़ी 30 के दायरे के बाहर रहेंगे, बाकी के खिलाड़ी 30 के दायरे के अंदर रहेंगे, तो उसका फायदा कहीं ना कहीं बल्लेबाजों को उठाना चाहिए जो ओपनिंग बल्लेबाजी के लिए आते हैं, और एक अच्छा न्यू अच्छा ढांचा रखने की जरूरत होती है। वही ढांचा रखते हुए बल्लेबाज बिल्कुल शुभम 20 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर का खेल हुआ समाप्त। दूसरी ओवर लेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर संतोष और एक अनुभवी गेंदबाज जरूर है, लेकिन पहला जो दबाव पैदा किया है बल्लेबाजों ने, लाजवाब बल्लेबाजी की है शुभम और संकेत ने हालांकि एक ही रन बनाया और स्ट्राइक कर जाकर खड़ा कर दिया बिल्कुल शुभम को, और शुभम ने अपना काम तमाम किया। लाजवाब बल्लेबाज, एक छक्का एक चौवा और बिल्कुल बीच बीच में रनिंग बिटवीन द विकेट बेहतरीन तरीके से। इस बीच संतोष की गेंद, यू मिस डेफिनेटली, लाजवाब गेंद बिल्कुल टिप्पा करने के बाद अंदर की तरफ आई गेंद, बल्लेबाज कुछ पढ़ छोटे कद के एक ताबड़तोड़ विस्फोटक वाले बल्लेबाज, लेकिन संतोष की तारीफ करने की पहली गए ओवर में 20 रन बने, लेकिन उसके बाद लाजवाब गेंदबाजी वापसी करने की कोशिश अपने टीम के लिए। पहली गेंद के ऊपर विकेट लटका, संकेत को वापस दगाड़ में लौटा, अब मात्र बंडा जो कि स्ट्राइक के ऊपर। स्पर्धेदरम्यान आमचे मित्र सन्माननीय बबलू कुबल यांचं आगमन होते। तुमचं सहर्ष स्वागत बबलू कुबल, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। एक रन बना इस गेंद के ऊपर, 21 रन बने स्कोर कार्ड में। दो गेंदों का खेल हुआ समाप्त दूसरे ओवर के। इसी बीच अंपायर की भूमिका इस मैदान में निभाते हुए बिल्कुल सुनील नाइक सर, जो केरवाड़ा से बिलोंग कर रहे, एक अनुभवी अंपायरिंग का काम जो किया कर रहे हैं इस मैदान में, और उसके बाद उदय मांडवकर जो कि मेन अंपायर की भूमिका निभाई। इसी बीच बड़ा स्ट्रोक, गेंद काफी देर तक हवा में, दो खिलाड़ी गेंद के नीचे। जब पहली बार जो गलती हुई वही गलती दूसरी बार भी यहाँ पर करते हुए खिलाड़ी, और यहाँ पर कैच छूट गया, सपना टूट गया, मुकद्दर रुट गया, और बल्लेबाजों ने यहाँ पर 2 रन लूट लिया। 23 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। आसान सा 2 बार यहाँ पर मौका था, बार बार जीवनदान जो कि शुभम को मिलता हुआ, शायद लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी कहूंगा, एक खराब गेंदबाज फील्डिंग वहां पर नजर आई। बाद 2 बार यहाँ उसी जगह पर कैच छूटा गया, शायद किस्मत मेहरबान है बिल्कुल शुभम के ऊपर। इसी बीच फिर एक बार संतोष चले, शॉर्ट पिच लाइन गेंद थी, बल्ले के रिडार में नहीं आई गेंद, चूके वहां पर अपने आप को जरूर खोस रहे होंगे, क्योंकि शॉर्ट पिच लाइन गेंद थी, आसान सा मौका था बिल्कुल स्क्वायर लेग को क्लियर करने का मौका, वो सिचुएशन में ढानी थी वहां पर, लेकिन बल्ले और गेंद के बीच कोई कनेक्शन नहीं। शॉर्ट पिच लाइन गेंद इस बीच उड़ाया, लॉन्ग स्टॉप के ऊपर से गेंद, बिल्कुल कैच का मौका अब मात्र लपक लिया एक युवा गेंदबाज, युवा खिलाड़ी साहिल ने, और चलता के एक विस्फोटक वाले
तो इसी बीच फिर एक बार चले संतोष आड़े बल्ले के साथ अब मात्र बंडे के बल्ले से निकलते हुए खूबसूरत स्ट्रोक, गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए डीजे। विनंती राहील कृपया पहिली इनिंग संपतात लवकरात लवकर कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. सातेरी मातेवण वर्सेस केरवाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील पहिली इनिंग संपतात लवकरात लवकर स्कोअर कॉम्बॉक्स मध्ये हजर राहायचंय. 29 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर का खेल हुआ समाप्त. 29 रन बने स्कोर कार्ड के ऊपर और गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन. तीसरा ओवर लेकर अपने ओर से पहला और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर बबलू गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी करेंगे. एक 7-8 कदमों का रन अप लेकर अंपायर के दाई ओर से चले. स्ट्राइक के ऊपर तन्मय ऑफ टिक हल्की सी बाहर रखी थी, काफी बाहर निकल चुकी है गेंद. यहाँ पर अंपायर ने दंडित कर दिया, मतलब एक अतिरिक्त रन खाते में जुड़ जाएगा, यानी कि 30 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. 12 गेंदों का खेल हुआ समाप्त. अभी भी 18 गेंदों का खेल बाकी. कम से कम 60 तक पहुंचने की कोशिश करेंगे शायद बल्लेबाजी करती हुई टीम. बंड्या और तन्मय ये दोनों बल्लेबाज मैदान के बीच में नजर आते हुए. इसी बीच ये गेंद कारपेट के सारे खेले हुए. आउटफील्ड पर हल्की सी डिंग डोंग जरूर है, लेकिन बेहतरीन फील्डिंग वहां पर. सिंगल रन मुकम्मल किया. सिंगल डबल के ऊपर निर्भर. अच्छी गेंदों को सम्मान करो और खराब गेंदों को आसमान दिखाओ. एक अच्छी रणनीति के तहत यहाँ पर बल्लेबाजी जारी है बंड्या और तन्मय की, क्योंकि शुभम जो कि ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी कर वापस डगआउट में लौटे. एक अच्छा ढांचा बनाकर वापस डगआउट में लौटे, लेकिन उसके ऊपर एक बड़ी मंजिल खड़ी करनी है. बड़ा स्ट्रोक, गेंद बिल्कुल जाएगी. गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए लाजवाब स्ट्रोक. बिल्कुल पहले भाग लिया था गेंद को, जैसे ही गेंद को डिलीवर किया सैंतीस रन स्कोर कार्ड के ऊपर. और इसी बीच बबलू चले. यह गेंद बिल्कुल ऑफ टिक की हल्की सी बाहर रखी हुई गेंद अंपायर ने बिल्कुल दंडित कर दिया. एक अतिरिक्त रन खाते में जुड़ा जाएगा. हल्का दबाव हो कि बल्लेबाज गेंदबाज के मन में, इसलिए ऑफ टिक की हल्की सी बाहर रखने की कोशिश की थी. फिर एक बार प्रयास करना होगा गेंद डालने का. इसी बीच चले बबलू गेंदबाजी मार्ग के ऊपर. यह गेंद बिल्कुल बल्लेबाज को भी पूरी छका देती हुई गेंद. गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से. बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर. सीमित 5 ओवर का मुकाबला. तीसरा ओवर जो कि प्रगति पर चलता हुआ 38 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं और 2 विकेट जो कि वापस डगआउट में लौटते हुए. एक सुनहरा अवसर रहेगा, एक बड़ी मंजिला इमारत यहाँ पर खड़ी करने की बल्लेबाजी करती है टीम को. इसी बीच लोअर फुल टॉस के नाम बल्ले के साथ घुटना टेक तमाशा देख शॉट, लेकिन यहाँ पर कैच मुकम्मल हुआ और चलता है एक विकेट वाले बल्लेबाज बंडे जो कि बैक टू द पवेलियन. डीजे
दो गेंदों का खेल बाकी बबलू का, अंपायर के दाई ओर से फिर एक बार बबलू चले, बड़ा स्ट्रोक, अब मात्र लॉन्ग ऑन के बीच से गेंद सीमा रेखा पार। खूबसूरत स्ट्रोक, बिल्कुल लॉन्ग ऑन के ऊपर क्लियर किया गेंद को लाजवाब तरीके से, बॉटम हैंड का पूरे पूरे इस्तेमाल किया, छोटा का जरूर है लेकिन अब बेहतरीन बल्लेबाजी, क्योंकि युवा गेंदबाज बल्लेबाज है, बेहतरीन स्ट्रोक, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को तान दिया था 6 रनों के लिए। 6 रनों के तहत पारी का स्कोर मात्र आगे बढ़ता हुआ 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। इसी बीच हल्के हाथ से सम्मान दिया, यह अच्छी रणनीति होती है, एक बड़ा शॉट उसके बाद सम्मान दिया गेंद को, फिर एक बार दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, अच्छी रणनीति, बिल्कुल हल्के हाथ से गेंद को ग्लांस किया था, वहां पर 2 रन मिलते हैं दोनों बल्लेबाजों को, सही रणनीति है दोनों बल्लेबाजों द्वारा। 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। तर दरम्यान सामान्य संतोष अंचेकर साहेब आले आहेत, मंडळातर्फे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, त्यांना विनंती करते कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचे। ज्ञानेश्वर गेंदबाजी मार्ग के ऊपर अपने ओर से दूसरा और टीम की ओर से चौथा ओवर लेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर ज्ञानेश्वर, बड़ा स्ट्रोक, अब मात्र 2 खिलाड़ियों को चीरती हुई गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए। इसी बीच कैच का मौका, खिलाड़ी पहना था बिल्कुल सेफ हैंड में गेंद गिरती हुई, और यहां पर विकेट नंबर 4 वापस दगड़ में लौटा। तर मॅच दरम्यान सामान्य बबलू कुबल यांचं आगमन होते, मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत साहेब तुमचं, आणि प्रसादाने विनंती करते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं। धन्यवाद साहेब, वेळ देऊन तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात। ज्ञानेश्वर जो कि पहले गेंद के ऊपर छक्का लगने के बाद दूसरी गेंद के ऊपर विकेट का पतन, 52 लॉस ऑफ 4 विकेट, 52 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं, और अब मात्र तन्मय जो कि स्ट्राइक के ऊपर नजर आता हुआ, तन्मय और ओमकार की जोड़ी, वाली गेंद हल्की से ऑप्टिक के बाहर रखी थी गेंद, बल्लेबाज पढ़ नहीं पाए इस गेंद को, और गेंद बिल्कुल बूंदी निकलती हुई स्कोर कार्ड के ऊपर। ज्ञानेश्वर अपने अनुभव का इस्तेमाल इस मैदान के बीच में करते हुए, कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त, 3 गेंदों का खेल बाकी, लोअर फुल टॉस गेंद, फिर एक बार अब मात्र उड़ाया गेंद को भेज दिया सीमा रेखा पार, और सीमा रेखा पार कौन खड़े थे, हमारे बबलू भाई, लाजवाब तरीके से यहाँ पर
वही गेंद लोअर फुल टॉस वाली, लेकिन ऑफ टिक के ऊपर रखी गेंद, उसका फायदा उठाया बल्लेबाज ने और तान दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से। लाजवाब बल्लेबाजी को सूझ, बहुत बड़ी बल्लेबाजी। 5 गेंद का खेळ समाप्त। सन्माननीय नाम से वाहन काका आपण आलेले आहेत, आपला वेळ करून तुम्ही उपस्थित राहिलात, मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत तुमचं। चार गेंदों का खेल हुआ समाप्त, 60 रन स्कोर कार्ड के ऊपर। और माना जाएगा, मैदान में अभी भी एक और आना बाकी है। और अब बिल्कुल गोटे और तन्मय और ओमकार की बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी, युवा बल्लेबाजी, लेकिन मैदान के बीच में बिल्कुल सूझबूझ मतलब तकनीक भरी गेंद बल्लेबाजी कर रहे, अच्छी गेंद को सम्मान दे रहे, खराब गेंदों को आसमान दिखा रहे, एक और सूझबूझ वाली अच्छी रणनीति है जहाँ पर बल्लेबाजी। और उनकी तारीफ मैं करना चाहूंगा शुभम की, जो ढांचा उसने बनाकर अपने टीम को दे दिया, उसके ऊपर ये बड़ी इमारत खड़ी होती है, तो इसलिए बिल्कुल पावर प्ले में रन बनने जरूरी होते हैं। वो पावर प्ले में रन मैदान के बीच में बनाए बिल्कुल शुभम ने, और उसके ऊपर एक लाजवाब तरीके से ढांचा रखते हुए ओमकार और तन्मय। समीर तांबोस्कर गेंदबाजी मार्ग के ऊपर एक अनुभवी गेंदबाज है, अंपायर के दाई ओर से एक छोटा रन लेकर चले। लोअर फुल टॉस गेंद थी, बिल्कुल कवर क्रिकेट में टैप किया गेंद को, गेंद बिल्कुल अब मात्र सीमा रेखा पार पहुंचती हुई 4 रनों के लिए। लाजवाब बल्लेबाजी, स्लोवन गेंद पिच की थी वहां पर और बैक फुट पर जाकर एक हल्के से पंच किया गेंद को। तो आखिरी ओवर के ये गेंद फिर एक बार ऑफ के बाहर रखी थी, थर्ड मैन के रिदम में गेंद ट्रैवल होती है, सिंगल रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास, दूसरा रन यहां पर मुकम्मल करते हुए खराब फील्डिंग, बार बार खराब फील्डिंग, तीसरा रन दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल कर दिया। सॉल्यूशन रन स्कोर कार्ड के ऊपर 68 लॉस ऑफ 5 विकेट, 57 लॉस ऑफ 5 विकेट एंड लास्ट ओवर इन प्रोग्रेस। 2 गेंदों का खेल हुआ समाप्त, 67 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो इस बीच फिर एक बार चले समीर, फिर एक बार स्लो रन गेंद बिल्कुल टैप किया, अब मात्र फिर एक बार कवर के रिदम में, डीप कवर के रिदम में गेंद ट्रैवल हो रही है, तेजी और फुर्ती के साथ गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। ऑफसाइड में बिल्कुल 4 खिलाड़ी है और गेंद बिल्कुल ऑफ के काफी बाहर रख रहे हैं वहां पर गेंदबाज। इसी बीच चले अगली गेंद लेकर, यह गेंद अब मात्र बल्लेबाज हल्के से वहां पर फंस गए और गिर गए वहां पर, शायद विकेट का पतन होगा। नहीं, बिल्कुल इसे कहते हैं बिल्कुल क्रिकेट, टेनिस क्रिकेट, बिल्कुल यहाँ पर जीवन दान दिया गया। और इसीलिए कहा जाता है ना किसी का कद बड़ा होता है ना किसी का पद बड़ा होता है, मुसीबत के वक्त जो दूसरे के लिए खड़ा होता है वो इंसान सबसे बड़ा होता है। उसका नीतिमंत्र उदाहरण यहाँ पर पेश होता हुआ मैदान के बीच में। और इसी बीच फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर समीर, यह गेंद फिर एक बार बल्लेबाज को चकमा देती हुई गेंद विकेट कीपर के दफ्तार में चली गई। बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त, आखिरी गेंद का खेल बाकी। और इसी बीच फिर एक बार समीर चले अंपायर के दाईं ओर से और एक गेंद बिल्कुल बीट कर दिया पर बल्लेबाज को, गेंद विकेट कीपर के दस्ताने में।
का पीछा करेंगे बल्लेबाजी करती हुई टीम, ये तो आने वाला समय तय करेगा। फिलहाल हम चलेंगे हमारे साथी कम्युनिटर मिस्टर संतोष मरिया के पास। केरळ दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय, थोडं लवकर या, अजून बरेच सामने व्हायचे, थोडा उशीर होतोय, आम्हाला पहिला सामना खेळण्यात थोडं सहकार्य करा। सुंदर अशी एक स्पर्धा, गोड स्पर्धा, झेंडूबाज चषक 2022 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा एक कुंभमेळा, जणू काही एक विद्यमान सोहळा रंगतोय। दुपारच्या सत्रामध्ये पहिला इनिंगचा खेळ समाप्त होतोय। मंगलदीप फलंदाजी करते, धावसंख्या धावपलकर, एक फायटिंग टोटल डोंगरा एवढं पहाड ठेवतोय प्रतिसंघाला। 72 धावा, 72 रन्स टू विन। 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, मात्र 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। होता त्यासाठी 11 तुळस संघ या स्पर्धेतील या संघाचा दुसरा सामना असेल। पहिला सामना एक रामगड संघासमोर विजयी झाला, एक महत्वपूर्ण सामना असेल। सेकंड राऊंडचा दोन्ही संघासाठी एक महत्वपूर्ण सामने असेल, लाखाचे 12,000 करणारा सामना असेल, एक महत्वपूर्ण। दोन्ही मातब्बर संघ विचार केला तर एका बाजूने तुळस संघ, एक मातब्बर संघ या तालुक्यातील, एका बाजूने मंगलदीप भेंडमा संघ जो इन्फॉर्म मध्ये असलेला, बरेच पाहिलं तर 2-3 वर्ष तो मंगलदीप भेंडमा संघाकडनं गोलंदाजी मार्गवर सुसज्ज होतोय। वैयक्तिक कोर्टातील पहिल्या आणि संघाकडनं दुसऱ्या इनिंग साठी पहिलं षटक घेऊन सुसज्ज होतोय तो गोलंदाज शुभम अनसुरकर। 72 धावसंख्येचा पाठलाग करायचंय, 30 चेंडूचा खेळ। नाणेफेक होते, सन्माननीय बबलू कुबल यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली। सातरी मातेन वर्सेस केरवडा, हे दोन्ही संघ एक मातब्बर तुल्यबळ संघ, एका बाजूने विचार केला तर सातरी मातेन गावचा हा एक इन्फॉर्म मध्ये असलेला हा संघ, त्याचबरोबर केरवडा क्रिकेटची पंढरी ज्याला आपण म्हणतो केरळ संघ, या स्पर्धेत दोन्ही संघाचं सहर्ष स्वागत। इतर धावसंख्येने संघाचा अकाउंट ओपन होते आणि धावपलकावर धावसंख्या लागते ती 1 धावा। 72 धावसंख्येचा पाठलाग आणि तो संघर्ष करावा लागेल तुळस संघाला। एका बाजूने विचार केला तर मंगलदीप भेंडमा संघ संघर्ष करतोय आणि डोंगरा एवढे फायटिंग टोटल समोर ठेवतोय तो तुळस संघाकडे। आणि सलामीची दिल्लीची जोडी मैदानात, साहिल आणि बबलू ही प्रारंभी जोडी मैदानात। षटकातील पुढील चेंडू राईट ऑफ मिड विकेट, यावेळी शॉट ऑफ लेन बॅकवर्ड जातोय, जागा करतोय, चेंडूला पाठवलं जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये। स्वप्नील नवार स्क्रीनवर येतोय, थोडी चूक करतोय, झेल मात्र इथं सुटला जातोय। क्रिकेटमध्ये म्हटलं जाते कॅच लो मॅच लो, कॅचेस विन तो मॅच विन, आपने कॅच सोडा तो मॅच सोडा असं म्हटलं जातंय। पण एक शॉट मिड विकेटला थोडी क्षेत्ररक्षक चूक करतोय, स्वप्नील नवार स्क्रीनवर येतोय, त्याचा पुरेपूर फायदा दोन फलंदाज एकेरी धावसंख्येत घेतात। एकेरी धावसंख्येत धावफलक 2 या धावसंख्येवर येऊन टेकताय। यावेळी सुरेश चेंडू
शॉट ऑफ प्ले होता स्लो रन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्राचा वापर करतोय शुभम चेंडू फळीचा संपर्क होत नाही बाकीचं काम पाहतो एष्टी रक्षक निर्धाव चेंडू गणला जातोय पहिलं अनिवार्य शतक दुसऱ्या इनिंग साठी शुभम अनसुरकर मोठी जबाबदारी दिली संघर्ष करताना या षटकामध्ये कारण पॉवर प्लेचं षटक 30 सर्कलच्या बाहेर 2 शतरक्षक डीपला प्रोटेक्शन साठी आणि त्याच अनिवार्य षटकामध्ये फलंदाजाला मात्र फायदा घ्यावा लागेल एक मोठे फटके घ्यावे लागेल उर्वरित बाकी चेंडूचा खेळ बाकी कारण मोठं पहाड यावेळेस चेंडू पुढे सरकून खेळायचा प्रयत्न फुटफुटवर जाऊन प्रयत्न फसतो आणि एसटीच्या मागे टपला तो मात्र नितेश शिरोडकर आणि स्टंप आउट करतो सूर्य एसटी रक्षक आणि पहिला हादरा बस सिस्टम आमचे ऑपरेटर संदीप तुमेकर आमच्यापर्यंत पोहोचवतात आमचा आवाज या अंशूर नगरीत जातोय सुंदर साऊंड सिस्टम मित्रांनो कुठे स्पर्धा असली तर एक समालोचकाला एक साऊंड सिस्टम चांगलं हवं असं वाटतं त्याच प्रकारे सुंदर साऊंड सिस्टम जसं खेळाडूला चांगलं मैदान चांगलं आउटफील्ड हवं असतं तसं एक समालोचन करताना सुंदर साऊंड सिस्टम पाहिजे असते आम्हाला ती साऊंड सिस्टम आम्हाला लागली आमचे मित्र मनोज रेडकर तसेच संदीप तुमेकर गोलंदाजी पुन्हा एकदा सुसज्ज होते शुभम अनसुरकर वैयक्तिक पहिले षटक पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय एक शुभम साहिलला मात्र माघारी पार परतवतो 2 धावा स्थिरावते ती 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि तो मात्र एक 2 संघामध्ये संघर्ष चालू आहे जिद्दीने उतरले 2 संघ आणि ते जिद्द चिकाटी आणि एक पाहायला भेटते ती मंगलदी संघ पहाड डोंगरा एवढं पहाड एवढं पाठलाग करावा लागेल यावेळेस चेंडू थोडा खाली राहिला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू फळीचा संपर्क होत नाही बाकीचं काम पाहतो एसटी रक्षक नितेश शिरोडकर सूर्य गोलंदाजी एक कंजूशी करणारी प्रतिसंघाच्या फलंदाजाला जखडून ठेवणारी निशब्द करून टाकणारी गोलंदाजी शुभम अनसुरकरची राईट अप ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सुसज्ज होतोय यावेळी शॉट ऑफ प्ले चेंडू बॅक करून जातो हलक्याने ट्राय केला जातो मिड विकेटला शॉटला वैभव नावाचं प्रोटेक्शन आहे एकाच धावावर समाधान मानावं लागेल सूर्य क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि ती निशब्द करून टाकणारी गोलंदाजी एक मोठी जबाबदारी दिली होती शुभमवर कारण पॉवर प्लेचं षटक टाकणं थोडा दबाव असतो प्रेशर असतो आणि ती मात्र एक यशस्वी प्रमाणे मात्र एक सुंदर गोलंदाजी करतोय तो मात्र शुभम अनसुरकर आणि फक्त धावा खर्च करतोय 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक समाप्त होतंय 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 72 धावसंख्येचा डोंगरावर पहाड एक फायटिंग टोटल आहे समोर आणि एक निश्चितच मी म्हणेन संत सावध कासवाच्या गतीने सुरुवात होते हरणाची गती एक घ्यावी लागेल तुळस संघाला कारण मोठं आव्हान आहे क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही जो अगोदरचा सामना आयुष चॅलेंजर वर्सेस आपण स्मिता अनसुर पाहिला मित्रांनो होतं न होतं क्रिकेटमध्ये कारण बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं डोंगरावर पहाड 434 धावांचा दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया समोर एक ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर समोर ठेवलं होतं पण दक्षिण आफ्रिकेने 434 धावा आपण चेसिंग केलाय हे क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही अनिश्चित खेळ आहे क्रिकेट आणि वैभव नवार हा गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज होतोय वैयक्तिक कोर्टातील पहिल्या संघाकडनं दुसऱ्या इनिंगसाठी दुसरं षटक घेऊन सुसज्ज होतो वैभव नवार राईट अप ओव्हर विकेट यावेळी स्लोरन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू निश्चितच स्लोरन चेंडू क्रिकेटमधला ब्रह्मास्त्राचा वापर करताना बादल
दुसरा गडी बाद होते तो मात्र 72 धावसंख्येचा पाठलाग करायचं वेता तसा दिक्कत 11 संघाचा दुसरा मोहरा तंबूच्या दिशेने आणि 3 या धावसंख्येवर 2 गडी बाद 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तेवढा मात्र संघ मात्र थोडं अडचणीत बॅकवर्ड होतोय कारण सुरुवात पाया रस्त्याने कुठेतरी मात्र एक शुभम नावाच्या गोलंदाजीने कुठेतरी वंचित ठेवलं आणि एक सुरेख गोलंदाजी पहिले षटक अप्रतिम त्यानंतर वैभव नावाचं गोलंदाज पहिल्या चेंडूवरती फॅक्टरी येऊन देते संघाला दुसरा मोहरा तंबूच्या दिशेने आणि वैभवची एक गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे स्पेनसाठी एक प्रसिद्ध असलेला गोलंदाज त्याच्याकडे अनुभव आहे अनुभव मात्र पणाला लावताना बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर वैभव नावावर पुन्हा एकदा स्किल होते वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक आणि दुसऱ्या इनिंगसाठी दुसरं षटक संघखंड दुसरे षटक प्रगतीपथावर वैभव नववार पुन्हा एकदा सुसज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू घेऊन नवीन फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय 5व्या क्रमांकासाठी संतोष डॉट चेंडू वैभव नवार सुरेख गोलंदाजी आखूड टप्प्याची यावेळी सुरेख चेंडू स्लोरन चेंडू कट केला जातोय शॉर्ट गलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास इथं मात्र थर्डमॅन क्षेत्ररक्षक येतोय मात्र चेंडूची परती करतोय सहजासहजी एकरी धावसंख्ये पावले दुहेरी धावसंख्येकडे जात होती पण अतिघाई संकटात नेता फलंदाज माघारी परतावा लागेल पण धावचीच्या स्वरूपात मात्र माघारी परततोय सुरेख थ्रो मात्र पाहायला भेटतोय चेंडूची परती करतोय प्रतिसंघाच्या फलंदाज दुहेरी धाव घेण्यापासून वंचित ठेवलं जातंय एक सुंदर क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट मंगलदीप संघाकडनं आणि पाहता तिसरा मोठा मोहरा मात्र माघारी परततोय संतोष मात्र माघारी परततोय 4 या धावसंख्येवर 3 गडी बाद 72 धावसंख्येचा पाठलाग आणि एक संत सावध सुरुवात खराब सुरुवात मात्र पाहायला भेटते कमबॅक करतोय मंगलदीप संघ सामना लवकर घ्यायचा आहे रनिंग फास्ट मध्ये यायचंय फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात थोडं लवकर यायचंय फलंदाजाने सामना थोडं फास्ट घ्यायचा आहे अजून बरेच सामने व्हायचे थोडं सहकार्य करा वैभव नवार गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सुसज्ज होतोय दुसऱ्या इनिंगचं दुसरे षटक हे प्रगती पथावर वैभव नवार राईट ओव्हर द विकेट बॉलिंग मार्गवर सुसज्ज होतोय अंकुश साठे यावेळी पुनर्लेता चेंडू सुरेख चेंडू गोलवर प्रकारचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र चौथी एक धाव सहजासहजी 2 फलंदाज पूर्ण करतात बऱ्याच वेळाने धावफलक पुढे सरकतंय संघिक धावसंख्या धावफलकर 5 धावा दुसरे षटक हे मार्ग असतं 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि ती संत सावध सुरुवात थोडं अडचणीत सापडतोय संघ कंजूसी करणारी प्रतिसंघाच्या गोलंदाजी थोडं निशब्द करणारी फलंदाजांना यावेळी शॉट ऑफ लेन बॅक पुढे जातोय जागा करतोय सुरेख फटका मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी सुरेख फटका एक सुरेख फटका नेत्र दीपक 11 धावा फुलटो यावेळी लोर फुलटो असं चेंडू स्टँड शॉट आहे मोठा फटका होता चेंडू आला चेंडू सेम आरेशे धाव 6 धाव सुरेख फटका सतरा धावा धावपलकावर वैभव नवार एक मी म्हणेन एक पहिले 4 चेंडू अप्रतिम कंजूसी करणारी गोलंदाजी झाली होती पण 5व्या आणि 6व्या चेंडूवरती षटकाराने वैभवचं स्वागत जातं आणि एक अंकुश आणि दुसऱ्या बाजूने बबलू यांच्या बॅट बंद प्रत्येकी एक षटकार संघाला टाळणारा कमबॅक करावं लागेल मित्रांनो क्रिकेट आहे संघर्ष करावा लागेल आणि एक सुंदर क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट ज्या
म्हणून 3 खेळाडू पॅव्हलिनच्या दिशेने गेले. मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला थोडी किंमत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये. आणि एका बाजूने विचार केला तर अंकुश तर एका बाजूने बबलू ही एक गोड जोडी मैदानात सुसज्ज. गोलंदाजीत बदल होतो. वैयक्तिक कोर्टातील पहिल्या संघाकडून दुसऱ्या इनिंगसाठी तिसरं षटक घेऊन सुचवितो गोलंदाज साहिल रेडकर. राईट ऑफ ओव्हर द विकेट. षटकातील पहिला चेंडू घेऊन चेंडू चेंडूच्या काळी निखिल नवार नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास. पुढे सरकते. सांघिक धावसंख्या 18 धावा. साईडीत होता. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, फटका फसला होता पण निखिलचा शर्त शेवटी प्रयत्न होता. शेवटी जमिनीला चेंडू घाण होतोय. नो मॅन्स लँड मध्ये प्रयत्न होता पण प्रयत्न हा प्रयत्न राहतो. तोपर्यंत शेवटी एक धाव सहजासहजी 2 फलंदाज पूर्ण करतात. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. यावेळी मोठा फटका इनसाइड आउट चेंडू हवेत नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. निखिल नावाचा चेंडूची परती करेपर्यंत 2 धावा. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 20 धावा. साहिल रेडकर गोलंदाज सुसज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या दुसऱ्या इनिंग साठी हे संघाकडनं तिसरे षटक असेल. यावेळी सुरेख चेंडू कटी होती. रेंज मध्ये आलेला चेंडू. मोठा फटका खेळायचा प्रयत्न एक पाहायला भेटतो. सुरेख व्हाईट विहारकर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतो साहिल कडनं आणि एक प्रतिसंघाच्या फलंदाजाला निशब्द करून टाकतोय. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न वारंवार एक प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा एक इरादा प्रतिसंघाच्या फलंदाजाला. कारण 72 धावसंख्येचं मोठं पहाड डोंगर एवढं पहाड समोर आहे. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाला चकळून चेंडू सीमा विजन करतोय 6 धावांसाठी छत्रपतींचा. लॉस ऑफ 3 विकेट इन थर्ड इन प्रोग्रेस सेकंड इनिंग. तिसरे षटक. यावेळी ऑन साईडला चेंडूचा प्रवास होतो. डीप मिड विकेटला प्रथमेश येतोय. प्रथमेश थोडी चूक करतोय. चुकीला क्रिकेट मध्ये माफी नाही आणि या सहजासहजी 2 धावेत रूपांतर होते. निश्चितच एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेल पाहायला भेटतो. सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो आणि खराब चेंडू हा मोठा फटक्यात त्या चेंडूचा समाचार घेतला जातोय. एक सुंदर क्रिकेट. एका बाजूने विचार केला तर अंकुश आणि दुसऱ्या बाजूने बबलू ही जोडी मात्र एक रमलेली मैदानामध्ये. गोलंदाजी साहिल मात्र थोडा निराश करतोय. चेंडू खराब चेंडू दिशा भरकटतो. त्याचा पुरेपूर फायदा घेतो फलंदाज. चेंडूला पाठवलं जातंय क्षेत्ररक्षकाच्या वरी डायरेक्ट चंद्रा सीमा रेषे बाहेर. डीजे फलकावर एका बाजूने अंकुश नावाचं वादळ घोंगतंय. एका बाजूने बबलू नावाचं वादळ घोंगतंय. निश्चितच क्रिकेटमध्ये मित्रांनो मी पहिल्यांदाच बोललो होतो काही सांगता येत नाही क्रिकेटमध्ये. होत्याचं न होतं. आयुष चॅलेंजर संघाचा सामना पाहिला. स्मिथ आर्ट अनसूर संघ ज्या 2 संघांमध्ये मॅच झाली होती. अप्रतिम मॅच झाली. शेवटी स्मिथ आर्ट संघ विजयी झाला. जवळजवळ आयुष चॅलेंजर संघाकडे हा सामना गेला होता पण एक सरते शेवटी स्मिथ आर्ट संघाचा तो संघर्ष आणि संघर्ष पणाला लावून सामना जिंकला. आणि त्याच प्रकारे संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र या 2 फलंदाजाकडे पाहायला भेटते. फलंदाजी बदल होते. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं 4थं षटक. एक पहिलं षटक अप्रतिम. फक्त 3 धावा शुभमने खर्च केले. हे षटक महत्वपूर्ण असेल. एक टर्निंग पॉइंट असेल हे षटक शुभमसाठी. यावेळी सुरेख फटका चेंडूचा प्रवास डीप स्कॉलर क्षेत्ररक्षक बांड्या स्वप्नील नवार येतो चेंडूपर्यंत. क्षेत्ररक्षक स्वप्नील नवार यांच्या वया देऊन चेंडू करतो बादल चौधरीच्या
मॅच ऑफ द डे डीजे. मॅच टॉप एक चेंडूच्या खाली एसटी असे टपला मृत्यू आणि एक साधा लॉलीपॉप झेल. सुरेख गोलंदाजीचं कौतुक करावं. नावाचं वादळ, कारण फलंदाजी ती किमया केली. आता गोलंदाजीत एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी एक खिंड लढवतो. जसं बाजीप्रभू देशपांडेने स्वराज्यासाठी खिंड लढवली, तसा शुभम अणसूरकर आपल्या संघासाठी एक खिंड लढवतो. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्ष अनुभवाने नटलेली गोलंदाजी प्रतिसंघाच्या फलंदाजाला निशब्द करून टाकणारी, एक मोठे फटके घेण्यापासून बांधून ठेवणारी गोलंदाजी. दहा चेंडू 39 धावा. जसजसं वेळ बदललंय, समीकरण बदलतंय. 10 चेंडू 39 धावा. फलंदाजी नवीन फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय समीर. गोलंदाजी मार्ग शुभम. षटकातील हा पुढील चेंडू घेऊन राईट ऑफ ओव्हर द विकेट पॉमिट बॉक्सच्या समोरून शुभम. धावाचं वादळ या मैदानावरती पाहिलं आपण यावेळी. सुरेख चेंडू स्लोरनच्या गतीमध्ये परिवर्तन, चेंज फेस, मात्र शेवटी एक धाव. सहज 2 फलंदाज पूर्ण करता स्ट्राईक रोटेट होते. सुरेख गोलंदाजी होती, मितेशकडनं थोडी चूक होते. खाली राहिले चेंडू स्टॉप करताना थोडं एक चुकी झाली. मितेशकडनं थोडं एक चौथी धाव पूर्ण केली. यावेळी सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा स्विंग होतो, फलंदाज बीड होतोय. अकुट टप्प्याची गोलंदाजी, चेंडू फळीचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. जसजसे निर्धाव चेंडू गणले जात आहेत तसतसा दबाव प्रतिसंघ फलंदाजांना येतोय. तो मात्र वेता प्रसादित संघाला. यावेळी शॉर्ट ऑफ ब्लेड ऑन साईडला टोलला जातो. चेंडू आणि कार्पेटचा फटका, एक धाव पट पूर्ण होते. एकरी धावसंख्येची पावले ही एकरी धावसंख्येकडे थांबतात. दुसरी धावण्याची तमाम शंका समाप्त करून टाकतोय तो स्वप्नील नवार आणि चेंडूची परती करतोय. या एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. 36 धावा, 36 लॉस ऑफ 5 विकेट. 41 प्रोग्रेस. दुसऱ्या इनिंगचं 4थं षटक हे प्रगती पथावर. सुरेख गोलंदाजी, तिसरं षटक महागडं ठरलंय. आपण पाहिलं साहिलचं, त्यानंतर शुभम मात्र वापसी करतोय. एकदा सुरेख चेंडू ऑफसाइड ऑफ टर्म खेळतोय. फलंदाजाला रूम देत नाही सुरेख गोलंदाजी. मी म्हणेन हलक्या तरी चेंडूला कट केला जातोय. शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षक निखिल नवार येतोय. तोपर्यंत एकच धाव. एकरी धावसंख्येने धावफलक 37 या धावसंख्येवर पोहोचते. रोहित अणसरकर हा गोलंदाज सुसज्ज होतोय. 6 चेंडू आणि 36 धावा. एका चेंडूवरती 6 धावेची सरासरी. प्रत्येक चेंडूवरती षटकार, प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल प्रतिसंघ स्पर्धेतील फलंदाजांना. 6 चेंडू 36 धावा. रोहित अणसरकर हा गोलंदाज या षटकातील सांगता करणारा, दुसऱ्या इनिंगचं धोरण घालणारं शेवटचं षटक, वैयक्तिक कोर्टातील पहिलं, संघाकडनं शेवटचं षटक या दुसऱ्या इनिंगचं. रोहित अणसरकर हा गोलंदाज सुसज्ज होतोय. यावेळी सुरेख चेंडू, यावेळी इनसाइड आउट, मात्र चेंडू वन बाउन्सिंग बाहेर. सुरेख फटका, सर्व बॅगने फटका मात्र पाहायला भेटतोय. फलंदाज समीर यांच्या बॅग मध्ये
का यावेळी इनसाइट आउट चेंडूच्या खाली एसटी रक्षक टपला मितेशच्या वयात येऊन चेंडू पडतोय आणि एक मोठा हात राहतोय संघाला. आता 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत, ती 32 धावा धापलकर. 4 चेंडू 32 धावाचं जिंकण्याचं संघाला काय गोलंदाजी. एक मी म्हणेन थोडं मात्र साईल मागणं ठरला, त्यानंतर थोडा प्रेशर आला होता, दबाव आला होता मंगलदीप संघाकडे आणि त्या दबावाला मात्र एक शुभम नावाचं वादळ आलं होतं गोलंदाजीत. शांत करून टाकतोय एक प्रतिसंघाच्या फलंदाजांनी निशब्द करून टाकली गोलंदाजीने. एक सुरेख गोलंदाजी, 2 स्पेल पाहिला तर शुभमच्या 2 षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली शुभमने. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्चून 1 गडीबाद केला, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा करून 2 गडीबाद केला. सुरेख गोलंदाजी, 2 षटकाचा स्पेल 6 धावा देतोय आणि 3 गडीबाद करतोय. यावेळी शॉट ऑफ लेंथचा चेंडू फुल केला जातोय डीप कॉल क्षेत्राच्या गोट्या नावाचं प्रोटेक्शन तिथे आहे आणि गोट्याच्या वयात येऊन चेंडू विसावतो आणि एक मोठा हात राहतोय संघाला. एक आउट धन्यवाद डीजे. एक धाव औपचारिक या सामन्यामध्ये सुंदर संगीत पुष्पा या चित्रपटातील आपण ऐकलं. सध्या सोशल मीडियावर बराच धुमाकूळ घालतो पुष्पा चित्रपट. एक धावा एक औपचारिक 1 साइड हा सामना होता. मी म्हणेन मंगलदीप संघ संघर्ष करते, प्रगतीच्या वाटचालीवर येतोय, प्रगतीच्या उंबरठ्यावर येतोय मंगलदीप संघ. काय फलंदाजी, एक तंबई पडवायची फलंदाजी आपण पाहिली, अनुभवाने नटलेली. म्हणून तर मित्रांनो या खेळाडूचं नाव घेतलं जाते, एक अष्टपैलू खेळाडू तंबई पडवच्या पहिल्या इनिंग साठी काय फलंदाजी केली, सुरेख फलंदाजी. यावेळी ऑन साइडला चेंडू सीमारेषे बाहेर पाठवला जातो, सीमारेषे बाहेर मिड विकेट. पण बराच या फलंदाजीचा मोठा फटका महेश यांच्या बॅटमॅनला. एक औपचारिक आहे मॅच मध्ये. यावेळी उलटा गती होती, रेंज मध्ये आला नाही आणि चेंडू टॉट. सुरेख गोलंदाजी मात्र रोहित अंचरकरची हाणामारीच्या षटकामध्ये अप्रतिम निर्णायक षटक ठरतोय आणि हा सामना मंगलदीप भेंड महासंघ विजयी होतो. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. स्पर्धेत आपण सहभाग घेतल्याबद्दल तुळस संघ वेता प्रसादी गिलोन तुळस संघाचं आपलं मनपूर्वक आभार. आपल्या संघासाठी भूमी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि मायक्रोफोनवर यानंतर सामन्यासाठी बदल होतोय. आपल्या समोर जोरदार हिंदीचा बुलंद आवाज